नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। मी आज करते ओल्या पावट्याची उसळ। मी घेतला एक टोमॅटो चिरून, लाल तिखट, मीठ आणि हळद। कढई गरम झाली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार मी आता, गरजेनुसार तेल। पावट्याची उसळ आणि भाकरी खायला एकदम चविष्ट लागते। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो भाजून झालेले, त्याच्यामध्ये पावट्याचे दाणे घालून घेतले। कोणतीही भाजी असो ती तेलात व मिठात चांगली अशी फ्राय करून घेतली की त्याला शिजायला वेळ लागत नाही, झटपट होते। आता याच्यात मी मीठ घातलं। थोडा वेळ ही मिठामध्ये फ्राय केल्यानंतर ती आणि चांगल्या प्रकारे शिजेल लवकर, आणि टेस्ट ही खूप छान लागते। आता याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट घालणार आहे। थोडीशी हळद घातली, नंतर याच्यामध्ये मी लाल तिखट घातलं। लाल तिखट घातल्यानंतर ती थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायची। नंतर आवश्यक तेवढं पाणी घालायचं आणि त्या वाफेवरती शिजवून घ्यायची। आता झाकण लावून ती भाजी आपण थोडा वेळ शिजू देऊ। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। ही अशा प्रकारे पावट्याची उसळ तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।